नजरेच्या जादूनं गुलाब पेरून कोणात गुलाब पेरून। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो खूप दिवसातून आपल्या चॅनलवरती येतोय। त्याचं कारण म्हणजे मित्रांनो, माझे पेपर चालू होते, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगूही शकलो नाही की पेपर चालू आहे आणि व्हिडिओ येणार नाहीत। पण मित्रांनो, तुम्ही काय काळजी करू नका। आता इथून पुढे आपले जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ रेग्युलर येत राहतील आणि एकदम जबरदस्त आणि खतरनाक क्वालिटीचा कंटेंट तुमच्यासाठी येणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तो इंस्टाग्रामवरच्या ट्रेंडिंग सॉन्गवरती एकदम जबरदस्त व्हिडिओ आपण घेऊन आलोय। जर मित्रांनो डेमोमधला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपलं जे काही अलर्ट मोशनचे ॲप्लिकेशन असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे। आणि मित्रांनो, ओपन करायच्या अगोदर एक गोष्ट करा, जे काही प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेत ते प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहे। प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे। बिटमार्कला ओपन केल्यानंतर मित्रांनो, जे काही बिटमार्कमध्ये आहे ते मी सगळं सेट करून दिले। तुम्हाला काय सुद्धा करायचं नाही, फक्त जे काही तुमचे फोटो आहेत ते फोटो फक्त तुम्हाला ॲड करायचे आहेत। तर मित्रांनो, फोटो ॲड करण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं हे बघू शकता। हे जे काही बिटमार्क प्रोजेक्ट मी तुम्हाला या प्रकारचा दिला आहे। आता मित्रांनो, फॉन्ट मिसिंग वगैरे मटेरियल जे काय ते मिसिंगचा जो काही प्रॉब्लेम येणार आहे ते तुम्ही आपलं जे काही मटेरियल मी दिलेलं वापरलं तर ते काही तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे येणार नाही। ओके, तर आता मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फोटो चेंज करण्यासाठी सिंपली एकदम सुरुवातीला येऊन ग्रुप 1चं जे काही लेअर तुम्हाला दिसत्या या लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये मित्रांनो आणखी तुम्हाला 4 ते 5 ग्रुप बघायला भेटतील। तर सिंपली मित्रांनो, तर यामधल्या एक ग्रुपचा तुम्हाला इथे फोटो रिप्लेस करायचा आहे। त्यासाठी सर्वात अगोदर जे काही ग्रुप 1ची लेअर आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। ग्रुप 1च्या लेअरला सिलेक्ट केल्यानंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो, ज्या फोटोचा व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही बनवणार आहे तो फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। तर मी ते हा फोटो ॲड करून घेतला आहे। फोटोला ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे। नंतर जो काही फोटो आहे तो फोटो तुम्हाला रेक्टेंगलच्या खालच्या बाजूला घेऊन यायचा आहे। पहिला जो काही फोटो असेल तो तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे। नंतर ॲड केलेल्या फोटोला सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे। 3rd नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोची जी काही साईज आहे ती व्यवस्थित कमी जास्त करून तुम्हाला प्रॉपर आपला जो काही स्क्वेअर असणार आहे त्या स्क्वेअरमध्ये तुम्हाला हा जो काही फोटो असेल तर त्याला सेट करायचं आहे। ओके, आता मित्रांनो, ह्या जो काही फोटो आहे या फोटोची ड्युरेशन तुम्हाला एकदम लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे। लास्टपर्यंत वाढवल्यानंतर आता तुम्हाला बघू शकता एकदम बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला जो काही फोटो आहे तो फोटो या ठिकाणी रिप्लेस झाला आहे। तर हा फोटो आपण चेंज केला। ओके, फोटो रिप्लेस झाल्यानंतर आता तुम्हाला बघू शकता ही जी काही लेअर आहे ती 10.10ची आपली जी काही डबलची बीट आहे या डबलच्या बीटपेक्षा पुढे गेलं आहे। आता फक्त तुम्हाला इथून हा जो काही ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करून ह्याला तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। ओके, तर सिंपली या प्रकारे कट वगैरे करून घेतल्यानंतर जे काही 4 ग्रुपमधले फोटो राहिले ते ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे चेंज करून घ्यायचे आहेत। फोटो वगैरे चेंज करून घेतल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, बघू शकता हा जो काही फोटो आहे या फोटोमध्ये तुम्हाला चेंज करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे। मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती क्लिक केल्यानंतर जो कोणता फोटो तुम्ही या ठिकाणी बॅकग्राऊंडला ॲड करणार आहे तो फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। फोटोला ॲड केल्यानंतर फोटोची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपल्या 15.7च्या बीटपर्यंत ठेवायचे आहे। नंतर या फोटोला इथेपर्यंत वाढवून घ्यायचा आहे आणि हा जो काही फोटो आहे याला तुम्हाला खाली या प्रकारे असं ट्रॅक करत घेऊन यायचं आहे। ओके, तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे मी ट्रॅक करत याला घेऊन आलो आहे। या प्रकारे ट्रॅक करत घेऊन आल्यानंतर आता जो काही पहिला फोटो होता त्या इथे बघू शकता जो काही पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। इफेक्टवरती क्लिक करून हा जो काही इफेक्ट आहे त्याला तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, हा जो काही पहिला फोटो असणार आहे ह्याला तुम्हाला डिलीट करायचा आहे। जो काही इफेक्ट कॉपी केला तुम्ही ॲड केलेल्या फोटोला इथे पेस्ट करायचा आहे। नंतर इथून बॅक येऊन ब्लेंडिंग इन ऑपोसिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून जी काही ऑपोसिट आहे ती तुम्हाला या ठिकाणी 30वरती ठेवायची। ओके, तर मित्रांनो आता या प्रकारे बॅकग्राऊंडचा फोटो आपला चेंज झाला आहे। बॅकग्राऊंडचा फोटो चेंज झाल्यानंतर आता जो काही वरचा फोटो आहे त्याला तुम्हाला चेंज करायचा आहे। तर मित्रांनो ते चेंज करण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे जो काही फोटो तुम्ही ते ॲड करणार आहे त्या फोटोला तुम्हाला 4:5च्या रेशोमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला इथून बॅक येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे। इथे 4:5चा जो काही रेशो आहे याला तुम्हाला सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। आता तिथे तुम्ही जो फोटो ॲड करणार आहे तो फोटो या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। ओके, तर मित्रांनो इथे हा मी फोटो ॲड करून घेतला आहे। फोटो ॲड केल्यानंतर प्रॉपर ह्याला फिल स्क्रीनला सेट करायचं आहे। बघू शकता या प्रकारे आता हा जो काही आपला 4:5च्या रेशोमध्ये झाला आहे। आता इथून तुम्हाला बॅक यायचं नंतर तुम्हाला इथे वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे। करंट फ्रेम ॲज अ PNG ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे। ओके, एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्हवरती क्लिक करून बॅक यायचं आहे। नंतर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। नंतर आपला जो काही ते फोटो जो चेंज करायचा आहे त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे। इथे हा जो काही तुम्हाला फोटोचं नाव दिसतंय यावरती क्लिक करून जो फोटो तुम्ही आता सेव्ह केलता त्या फोटोला तुम्हाला फक्त इथे वरती प्लेच्या बटनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो बघू शकता हा जो काही प्रॉपर आपला फोटो आहे तो फोटो या ठिकाणी चेंज झाला आहे। आता सिंपली तुम्हाला इथे 15.7च्या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती क्लिक करायचं
करायचं आहे. आता इथे 15.7च्या बीटवरती आलो आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि जे काही फोटो तुमचे असतील ते फोटो एक एक करून तुम्हाला प्रॉपरली आपल्या बीटमध्ये सेट करून घ्यायचे आहेत. आणि बीटमध्ये सेट केल्यानंतर हा जो काही फोटो असणार आहे या फोटोला तुम्हाला या प्रकारे असं खालच्या बाजूला हे जे काही शॅडो PNG आहे याच्या खालच्या बाजूला असं घेऊन यायचं आहे. तर मित्रांनो आता जेवढे पण फोटो आहेत ते फोटो मी या ठिकाणी ॲड करून घेतो. तर मित्रांनो ते सगळे जे काही फोटो होते ते मी फोटो ॲड करून घेतलेत. फोटोला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला या फोटोंना शेकी फिट अप्लाय करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला बॅक येऊन जो काही शेकी फिट प्रोजेक्ट मी दिला आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. नंतर त्या फोटोला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या मेन बीटमार्क प्रोजेक्टमध्ये येऊन जे काही फोटो तुम्ही आता ॲड केले त्या प्रत्येक फोटोला तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता या प्रकारे मी इफेक्ट पेस्ट करून घेतोय आणि इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर आता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार होणार आहे. फक्त तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला मी एक ओव्हरले व्हिडिओ दिला आहे. तो ओव्हरले व्हिडिओ या ठिकाणी ॲड करायचा आहे. ओके, ओव्हरले ॲड केल्यानंतर आता मित्रांनो सिम्पली तुम्हाला शेअरच्या बटनवरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि जो काही व्हिडिओ आपला असणार आहे त्या व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.